हॅलो सर, मी आपल्या हॉस्टेलबद्दल बरेच काही ऐकलं आहे, तर मला आपल्या हॉस्टेलबद्दल थोडक्यात माहिती मिळू शकते का? नक्कीच. फर्स्ट ऑफ ऑल, मी रोहित सर, डायरेक्टर PCMC करिअर फोरम. या PCMC करिअर फोरम अंतर्गत या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण द चाफेकर बॉईज हॉस्टेल आणि धाराऊ गर्ल्स हॉस्टेल हा उपक्रम गेले अनेक वर्ष चालवतो आहोत. आपल्याकडे एकूण बेड कॅपॅसिटीबद्दल जर थोडक्यात सांगायचं झालं तर 180 मुलांचे आणि 240 मुलींचे बेड आपल्याकडे उपलब्ध आहे. आपल्याबद्दल माहिती ऐकली असेल याचं कारण असेल आपण ज्या प्रकारे सेफ्टी, सिक्युरिटी, हायजीन आणि मेडिकल इमर्जन्सीमध्ये पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी जी भूमिका घेतो आहोत ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि हीच आपली ओळख आहे असं थोडक्यात सांगू शकतो. सर्वसाधारण पालकांची जी अपेक्षा असते ती म्हणजे सेफ्टी आणि सिक्युरिटी. तर हॉस्टेलच्या सेफ्टी आणि सिक्युरिटी बद्दल तुम्ही काय सांगाल? ऑब्व्हियसली पिंपरी चिंचवड या कुठल्याही शहरामध्ये तुम्ही जेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना अगदी 10वी नंतरच पहिल्यांदा घराबाहेर ठेवतो तेव्हा प्रत्येक पालकाची हीच अपेक्षा असते की माझा विद्यार्थी ज्या हॉस्टेलमध्ये राहणार आहे या ज्या ठिकाणी राहणार आहे तिथे कशा प्रकारे तिथली सेफ्टी किंवा सिक्युरिटी आहे. इतरांबाबत तर मला फार काही सांगता नाही येणार, पण आपल्या हॉस्टेलबाबत जर पिंपरी चिंचवडमध्ये जर सांगायचं झालं तर आपण दोन्ही हॉस्टेल्समध्ये 24 तास सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो आहोत. मग जे लेडी हॉस्टेलला आपण लेडी सिक्युरिटी गार्ड आहेत, जेंट्स हॉस्टेलला म्हणजे बॉईजसाठी आपण जेंट्स सिक्युरिटी गार्ड आहेत, लेडी वॉर्डन आहेत, जेंट्स वॉर्डन आहेत, त्यामुळे त्यांच्यावर एक प्रॉपर असं आपण लक्ष ठेवतोय. इतकंच नव्हे तर आपण रजिस्टर मेंटेन करतोय. इन आउटसाठी आपल्याकडे पंचिंग मशीन आहे, CCTVज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे ॲडमिन असतील, माझे सिक्युरिटी असतील, ह्या त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नियंत्रण ठेवतायत, लक्ष ठेवतायत. त्यामुळे तो विद्यार्थी निश्चिंतपणे राहू शकतो. आणि इतकंच नव्हे, जो पालक आमच्यावर विश्वास ठेवताय, जो सेफ्टी आणि सिक्युरिटीचा जो कन्सर्न आहे, मला वाटतं आपल्या हॉस्टेलमध्ये जर काही प्लस पॉईंट असेल तर या पॉईंटला आपण विशेष लक्ष देत आहोत. ट्रान्सपोर्टची सुविधा कशा प्रकारे आहे? ऍक्च्युली आपलं जे हॉस्टेल आहे हे पिंपरी चिंचवड शहरातील अगदी प्राईम लोकेशनवर आहे. चिंचवडमध्ये चाफेकर चौकात आपलं हे लोकेशन आहे. आपल्या हॉस्टेल्स पासून अगदी 100 मीटरच्या अंतरावर चिंचवडचा मेन बस स्टॉप आहे. म्हणजे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात तुम्ही कुठल्याही ठिकाणी जाणं अपेक्षित करताय तर सिटी बसेस आपल्याला सहज उपलब्ध होत आहेत. इतकंच नव्हे तर ऑटो रिक्षा पण आपल्या हॉस्टेलपासून तुम्हाला हव्या त्या अंतरापर्यंत सोडवण्यासाठी बऱ्यापैकी उपलब्ध आहेत. शेअरिंग ऑटोज हा एक ऑप्शन आपल्यापासून उत्तम आहे. अनेक इन्स्टिट्यूट्स, अनेक कॉलेजेस आपल्या हॉस्टेलच्या अवतीभोवती आहेत आणि त्या विद्यार्थ्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रॉपर अशी ट्रान्सपोर्ट सुविधा मला वाटतं की या ठिकाणी अवेलेबल आहे असं मला वाटतं. सर, आपण फूड कशा प्रकारे प्रोव्हाइड करता? सगळ्यात महत्त्वाचं पहा की जेव्हा ग्रामीण भागातनं किंवा कुठल्याही भागातनं आपण शहरी भागामध्ये येतो आणि ज्याला एक उत्तम प्रकारचं बोर्डिंग भेटलंय तर दुसरा महत्त्वाचा प्रश्न असतो की त्याला मील किंवा फूड कशा प्रकारचं भेटणार आहे. आणि हॉस्टेल म्हटलं की या गोष्टीला आपल्याला विशेष जपावं लागतं. सुरुवातीच्या काळामध्ये आपण फूड स्वतः प्रोव्हाइड करत नव्हतो आणि त्यामुळे बऱ्याच अशा केसेस यायच्या की फूड पॉयझनमुळे तो विद्यार्थी ॲडमिशन कॅन्सल करतोय किंवा तो इन्स्टिट्यूट कॅन्सल करतोय आणि गावी निघून जातोय. म्हणजे तो त्याच्या करिअरपासून लांब जात होता. ही गोष्ट लक्षात घेऊन गेले 6 महिन्यापासून आपण युवा फूड कोर्ट हे आपला स्वतःचा उपक्रम सुरू केला आणि यामार्फत आपण विद्यार्थ्यांना आपलं स्वतःचं हायजीन आणि प्रॉपर असं फूड प्रोव्हाइड करतोय. म्हणजे यामध्ये अगदी चहा, कॉफी, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आपण प्रोव्हाइड करतोय. इतकंच नव्हे, त्यांचा दुपारचा टिफिन त्यांच्या इन्स्टिट्यूट्सपर्यंत, त्यांच्या कॉलेजपर्यंत पोहोचवण्याची देखील आपण व्यवस्था करतो आणि फूडची क्वालिटीची नक्कीच आपण गॅरंटी घेतोय जेणे प्रॉपर हायजीन मेंटेन होऊ शकेल. आता एवढे स्टुडंट आहेत तुमच्याकडे, तर त्यांना लागणाऱ्या मेडिकल इमर्जन्सीमध्ये तुम्ही काय रोल प्ले करता? ऑब्व्हियसली जेव्हा आपण 450-500 विद्यार्थी आपल्या हॉस्टेलचा भाग आहे आणि नव्याने आपण जवळजवळ 250 ते 300 नवीन बेडची अरेंजमेंट करतोय, एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा विद्यार्थी आपल्या हॉस्टेलमध्ये राहत आहेत त्यावेळेस ऑब्व्हियसली मेडिकल इमर्जन्सी हा एक मोठा विषय आहे. अनेक विद्यार्थ्यांना स्ट्रेसमुळे असेल किंवा ट्रान्सपोर्टमुळे असेल किंवा अगदी फूडमुळे असेल, अनेक वेळा त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये ते आपला प्रॉब्लेम सांगत नाहीत किंवा पालकांना सांगितल्यानंतर ते पॅनिक होऊन ते काहीही मदत करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट पालक या नात्याने त्यांना आपल्या हॉस्पिटलमध्ये नेणं असेल, त्यांना हॉस्पिटलाइज करणं असेल, अगदी मग त्यांच्या कुठल्याही ट्रीटमेंटमध्ये त्यांना मदत करणं असेल किंवा इमर्जन्सीच्या काळामध्ये डॉक्टरांना हॉस्टेलमध्ये बोलवणं असेल, ही सुविधा आपण पालक या नात्याने करतो आहोत.
आपल्या अगदी हॉस्टेलपासून 100 मीटरच्या आतच मोरी हॉस्पिटल आहे आणि अनेक क्लिनिक आहे. त्यामुळे आपण मेडिकल इमर्जन्सीमध्ये कुठलाही वेळ न घालवता त्यांना एक प्रॉपर ट्रीटमेंट भेटेल याची व्यवस्था करतो. हॉस्टेल रूल्स अँड रेग्युलेशन बाबत काय सांगाल? ऑब्व्हियसली हा एक चांगला क्वेश्चन आहे. हॉस्टेल म्हटलं की ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या येतात. पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक हॉस्टेल्स आहेत. तिथे कशा प्रकारे रूल्स रेग्युलेशन मेंटेन होतात मला खरं तर माहीत नाही, बट अनेक लोक मला सांगतात की तुमच्याकडे थोडं स्ट्रिक्ट आहे. याचा अर्थ तुम्हाला सांगतो की इन आउटचे टाइम फिक्स आहेत, त्यानंतर अटेंडन्स होते, त्यानंतर तो विद्यार्थ्याने जेवण केलंय का, त्याने त्याचा स्टडी केलाय का, किंवा ज्या कामासाठी तो शहरात आलाय ते त्याच्याकडनं होतंय की नाही होतंय हे आपण डे टू डे मेंटेन रेकॉर्ड ठेवतोय. इतकंच नव्हे तर पालकांना याबाबतची माहिती देतोय. विद्यार्थ्याला ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्याला हव्या आहेत, त्या गोष्टी आपण उपलब्ध करून देतोय. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांमध्ये होणारे आपापसातले वाद असतील किंवा काही तंटे असतील हे मिटवण्यासाठी किंवा हे होऊच नाही यासाठी आपण स्ट्रिक्ट ॲक्शन किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा आपण प्रयत्न करतोय. इतकंच नव्हे तर त्यांच्या मीटिंग्स असतील किंवा त्यांच्याशी डिस्कशन असेल हे पण आपण त्यामध्ये करून घेत आहोत. आपल्याकडे येणाऱ्या इतर नवीन पालकांना आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? खरं तर हा उपक्रम जेव्हा 2025-26 मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर आपण घेऊन गेलो तर माझा खरं तर यावेळी एक वेगळी संकल्पना आहे. एकाच छताखाली मला बऱ्याच सुविधा त्यांना उपलब्ध करून द्यायच्यात. म्हणजे एखादा विद्यार्थी आपल्या हॉस्टेलमध्ये जेव्हा येतोय त्याला बोर्डिंग म्हणजे त्याची राहायची सुविधा प्रॉपर होईल, त्याची जेवणाची सुविधा प्रॉपर होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला अभ्यास करता यावा यासाठी आपण अभ्यासिका ही सुविधा यावर्षीपासून सुरू करतो आहोत. सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेमध्ये तो त्या ठिकाणी जाऊ शकतो. तिथे लेडीज जेंट्ससाठी सेपरेट कंपार्टमेंट आहे, वायफायची व्यवस्था आहे, संपूर्ण AC अभ्यासिका आहे, लॉकर रूम आहे, डायनिंग रूम आहे आणि वॉशरूम, म्हणजे ज्या प्रायमरी नीड्स आहेत त्याच्या प्रॉपर होईल. म्हणजे त्या ध्येयासाठी पालकांनी विश्वास ठेवून आपल्यावर ज्या विद्यार्थ्यांना इथे सोडलेला आहे तो विश्वास साध्य करण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. आणि हा विश्वास घेऊन आपण 2025-26 मध्ये जे ऍडमिशन आपल्या हॉस्टेल्समध्ये होतात पालकांसाठी इतकाच मेसेज आहे, आपण बोर्डिंग त्याबरोबर मील आणि अभ्यासिका हा ऑप्शन त्यांना प्रोव्हाइड करतो. आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या सहकार्याची या पिंपरी चिंचवड शहरामध्ये गरज आहे तर आम्ही मदत करण्यासाठी प्रामाणिकपणे तयार आहोत. एवढंच आत्ताच्या पालकांना सांगण्यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न आहे. थँक्यू.